हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत, ती बोटनेक मध्ये. का कसं ते सांगते. महत्वाचं म्हणजे काय की हा जो काही ब्लाऊज पीस आहे यावर ऑलरेडी वर्क केलेला आहे आणि वर्क केलेला ब्लाऊज कसा कटिंग स्टिचिंग करावे हे सुचत नाही. त्याचबरोबर हा जो ब्लाऊज आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेस ब्लाऊज पीसवर वर्क, एम्ब्रॉयडरी वर्क असं काही केलेलं असतं त्यावेळेस त्याचा गळा म्हणजे उंची तर गळ्याची खूप कमी असते पण तो खूप ब्रॉड असतो. मग तो ब्रॉड होऊ नये यासाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची याआधी बरेचसे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे. पण तेवढाच ब्रॉडनेस ठेवून आज आपण वर्क केलेलं ब्लाऊज, कारण की गळा आपल्याला मोठा करता येत नाही, केला तर डिझाईन खाली जाते आणि मग वरच्या कडेला गळ्याच्या कडेला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एखादी मॅचिंग लेस लावूयात ब्रॉड अशी, म्हणजे ते छान दिसावं यासाठी. पण आज आपण काय करणार आहोत, ते वर्क केलेलं ब्लाऊज पीस बोटनेक मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. खरं तर तुमचा विश्वासच बसणार नाही की तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ते वर्क केलेलं ऍडजस्ट करू शकतात आणि ब्लाऊज खूप सुंदर डिझाईनर नक्कीच रेडी सुद्धा होणार आहे. ठीक आहे. सो संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचं वर्क केलेला ब्लाऊज बोटनेक मध्ये कन्व्हर्ट करणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीचा बॅक पार्ट स्टिच करणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की आपण जो काही बॅक पार्ट आहे अस्तरचा, तर तो इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि जो काही आपला मेन फॅब्रिकचा आहे तर तो सुद्धा कटिंग केलेला आहे, पण फक्त वर्क आपण कट करून घेतलेला आहे. आता हे ऍडजस्ट करून आपण बोटनेक मध्ये खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. कारण मी म्हटल्याप्रमाणे काय होतं ना, ज्या वेळेस असं वर्क असतं तर अशा वेळेस आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करावी, कारण जर असं स्टिच केलं तर गळा खूप छोटा होतो. सो आज आपण हे केलेलं वर्क बोटनेक मध्ये ऍडजस्ट करणार आहोत, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही अस्तर आहे तर त्याचा बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग केलेला आहे, तर त्याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे आपण पूर्ण शोल्डरचं निम्म असं टोटल 6.25 ला मार्किंग केलेली आहे आणि तेवढाच मुंडा सुद्धा घेतलेला आहे. त्याचबरोबर क्रॉसमध्ये 1 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून नेहमी टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन, तर 8 अधिक 2 असं टोटल 10 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग कटिंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो मेन फॅब्रिक सध्या मी साईडला ठेवते आणि बोटनेक मध्ये आपण ज्या पद्धतीने गळ्याची मार्किंग करत असतो तर ती मी इथे करून घेते. सो बघा, मग वरचा गळा आणि खालचा शेप असा 2 मार्किंग आपल्याला करायच्या असतात. तर बंद बाजूच्या साईडने 3 किंवा 3.5 इंचाला तुम्ही मार्किंग करू शकतात आणि याची जी काही गळा रुंदी आहे तर ती मी इथे 4.25 इंच घेतलेली आहे आणि इथून गळ्याची मार्किंग करायची आहे. सो बघा, मग मी इथे 3.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्या खाली आपण 1 ते 1.5 इंचाचा डिस्टन्स ठेवू शकतो. सो 1 इंचाचा डिस्टन्स घेतलेला आहे आणि आता पुन्हा आडवी सुद्धा आपल्याला इथे गळा रुंदीची जी काही मार्किंग आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला खरं तर इथे ना पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे बॉक्स तयार करायचा आहे. सो वरती एक आणि खाली एक असे 2 बॉक्स आपले इथे तयार होणार आहे. सो बघा, मग मी इथे एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने सुद्धा आता आपण काय करू, डायरेक्ट खालीच एक मार्किंग करून घेऊयात गळा रुंदीची आणि मग डायरेक्ट बॉक्स तयार करूयात, कारण की जसं वर्क आहे त्यानुसार आपल्याला इथे ऍडजस्ट करायचं आहे. त्यामुळे मग मी डायरेक्ट लगेचच इथे मार्किंग करत नाही, फक्त इथे बॉक्स तयार करून ठेवते आणि पुढे कसं काय करायचं तर ते तुमच्या पुढे लक्षात येईलच. आणि वरती जो काही बॉक्स आहे तिथे आपल्याला सिंपल असा गोलगळा घ्यायचा आहे. खरं तर तुम्हाला पानगळा घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात, बट मी सिंपल असा गोलगळ्याची इथे मार्किंग करून घेते. सो बघा, मग ह्या पद्धतीने इथे गोलगळ्याची मार्किंग झालेली आहे. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की जे काही वर्क केलेलं आहे ब्लाऊजला तर ते कशा पद्धतीने इथे ऍडजस्ट होत आहे ते. ठीक आहे. सो बघा, मग मी इथे ठेवून बघितलं, इथे वरच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घेतली. ब्लाऊजची उंची पण व्यवस्थित बसली पाहिजे आणि वरचा गळा सुद्धा वर्कमध्येच यावा यासाठी. आणि मग या पद्धतीने बघा इथे मी हे कट करून घेते.
ठीक आहे. आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे की जे काही स्टिच करायला लागणार आहे, म्हणजे खरं तर वरचा गळा आपण डायरेक्ट स्टिच करणार आहोत आणि खालचा जो काही मधला शेप आहे तर तो सुद्धा. तर इथे मी अस्तरवर सुद्धा मार्किंग करून घेते आणि किती डिस्टन्स आहे तर ते इथे मार्क करते आणि पट्टीच्या साहाय्याने लाईन ड्रॉ करायची. आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, लक्षात राहू द्या. कारण आता हे कटिंग केल्याशिवाय आपल्याला कशा पद्धतीने स्टिच करायचं हे लक्षात येणार नाही. पण तुमच्या लक्षात आलं असेल की आधी आपण चेक करून घेतलं की किती पुरतंय आणि बरोबर त्याच लेवलमध्ये इथे मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपली इथे कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. खालचे धागे वगैरे मी इथे जरा कट करून घेते आणि आता स्टिच करताना काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपल्याला जो काही हा मधला शेप आहे तर तो स्टिच करायचा आहे. त्यासाठी काय करायचं बघा, या पद्धतीने इथे बरोबर सेंटरला आपल्याला एक छोटासा कट मारायचा आहे. त्याचबरोबर वरचा गळा सुद्धा आपण लगेचच इथे कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला स्टिच करणं इझी जावं खरं तर यासाठी. आणि बघा मग कटिंग नंतर बरोबर याच्या सेंटर पॉइंटला कट मारला मी म्हटल्याप्रमाणे. आणि हा जो काही पार्ट आहे तर त्यावर आपल्याला आता अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि अस्तरचा सेंटर आणि आपला ब्लाउज पीसचा सेंटर दोन्ही आपल्याला अगदी व्यवस्थित तंतोतंत इथे मॅच करून घ्यायचे आहे. उंचीला अजिबात आपण काहीच ऍडजस्ट करू शकत नाही, कारण की आपल्याकडनं जेवढं वर्क केलेला ब्लाउजचा कपडा होता ना तेवढीच आपली उंची आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. आणि बघा मग मी या पद्धतीने अगदी व्यवस्थित जसं आपलं वर्क केलेलं आहे ना पानगळ्याच्या शेपमध्ये, तर त्याच लेवलमध्ये अगदी सावकाशपणे इथे टीप मारून घ्यायची आहे. कारण अजिबात आपला शेप इथे चेंज व्हायला नको. आणि इथे आपण काही कटही केलेलं नाहीये, कारण जोपर्यंत आपण टीप मारत नाही तोपर्यंत इथे आपण काहीच कट करू शकत नाही. कारण मी म्हटल्याप्रमाणे जसं आपलं एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्यानुसार आपल्याला हा शेप इथे रेडी करायचा आहे. त्यामुळे ही स्टेप तुम्ही अतिशय सावकाशपणे फॉलो करायची आहे. आणि फायनली अगदी काळजीपूर्वक बघा मी इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित आलेलं आहे की नाही तर ते चेक करायचं. बरोबर आपलं वर्क तर ते शिलाईमध्ये आलेलं नाहीये ना, तर हे सगळ्या साईडनी चेक केल्यानंतर हे मध्ये एक्स्ट्राचं संपूर्ण कट करायचं, म्हणजे मेन फॅब्रिकचा पार्ट सुद्धा आणि अस्तरचा सुद्धा फक्त किंचितचं पाव इंच एवढं ठेवायचं आहे आपल्याला इथे छोटेसे कट्स मारण्यासाठी. आणि ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट व्यवस्थित असा सरळ व्हावा. त्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच तो फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली मी इथे हे सरळ करून घेतलेलं आहे. आता हे सरळ झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहेत, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग किती व्यवस्थित खरं तर आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत. आणि तुमच्या हेही लक्षात येईल की आपली जी काही बॉर्डर होती वर्क केलेली तर ती अगदी व्यवस्थित तंतोतंत आलेली आहे, अजिबात पुढे मागे झालेली नाहीये. म्हणजे आपण जी काही आधीची टीप होती तर ती अगदी परफेक्ट मारलेली आहे. ठीक आहे. सो बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला शेप इथे रेडी झाला. त्यानंतर आता सिंपल असं टीप मारत आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर इथे टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, फुगा येणार नाही, तिरकं जाणार नाही, त्याचबरोबर आपली ही गळारुंदी स्प्रेड होणार नाही. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी बऱ्याचदा ते गोळा वगैरे झालं किंवा गळारुंदी जास्त स्प्रेड झाली तर आपलं शोल्डर गळा लूज पडू शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टीप मारत आपल्याला खरं तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. आणि बघा अगदी परफेक्ट असं जोडून घेतलं. आता यानंतर काय करायचं बघा, आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे किंचितचं काही पण धागे वगैरे तर ते सगळंच आपल्याला इथे कट करून परफेक्ट असा हा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. सो म्हणूनच आता पुढचं स्टिच करण्याच्या आधी ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित आपण हे सगळं तंतोतंत कट करत जसं अस्तरचं होतं ना त्याच लेवलमध्ये हे
संपूर्ण मेन फॅब्रिक जोडून हा पार्ट रेडी करून घेतलेला आहे. ऍक्च्युली बघा मधला शेपही अगदी म्हणजे अगदी परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर आता खालची जी काही बॉर्डर आहे तर ती आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. मेन म्हणजे ना काय झालं ना, याला मार्जिन खूपच कमी राहिलं. वर्क केल्यानंतरच खाली सगळे धागे निघालेले होते. बट ठीक आहे, आता सगळ्यात आधी आता जेवढं अस्तर आहे ना त्या लेवलमध्ये आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. तसंही उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा इंच कमरेच्या साईडला जातं. तर इथे फक्त पाव इंच एवढंच मार्जिन पकडत आपल्याला टीप मारायची आहे. त्यानंतर हा पार्ट आपल्याला सरळ करून दाबटीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली रेग्युलरली काय करतो आपण खालच्या साईडला ना अर्धा इंच एवढं मार्जिन पकडतो, पण इथे पाव पकडूयात आणि वरचा जो काही शेप आहे त्याला जॉईन करताना पाव म्हणजे बरोबर अर्धा इंच होईल आणि आपली उंची आपल्याला जेवढी हवी आहे तेवढीच तयार सुद्धा नक्कीच होईल. सो बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि इथे सुद्धा खरं तर दाबटीप देताना अस्तरचा जो काही यातला पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मग ही जी काही खालची बॉर्डर होती तर ती अस्तर लावून आपली तयार झालेली आहे. आता काय करायचं, कडेचं एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि ही तयार झालेली बॉर्डर आपल्याला जो काही वरचा पार्ट होता तर त्याला जॉईन सुद्धा करून घ्यायची आहे. तर ती व्यवस्थित पुरते की तर हे सगळं आपण इथे चेक करून घेऊयात. अगदी तंतोतंत आपल्याला जोडायचं आहे. इथे फक्त पाव इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. तर बघा ते व्यवस्थित पुरते. तर काय करायचं, हा जो काही पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने बघा इथे ठेवायचा आहे. अस्तर मी सध्या साईडला केलेला आहे आणि पाव इंच एवढंच मार्जिन पकडत सिंपल अशी टीप मारायची आहे आणि इथे लॉक करून घ्यायचं म्हणजे तिथून शिलाई निघायला नको. आणि इथे सुद्धा बरोबर बघा व्यवस्थित ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि कंटिन्यू लगेचच पाव इंच एवढं मार्जिन ठेवत सिंपल अशी टीप मारायची आहे. फक्त लक्षात राहू द्या सुरुवातीला इथे आपल्याला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. ठीक आहे, त्यानंतर बघा हे ह्या पद्धतीने आतमध्ये मधला पार्ट फोल्ड झाला पाहिजे आणि त्याला जे काही आपलं अस्तर आहे ना तर ते सुद्धा अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये फोल्ड करायचं. ठीक आहे, तर इथे आधी दाबटीप देऊन नंतर तुम्ही अस्तर जरी फोल्ड करून टीप मारली तरी सुद्धा चालणार आहे किंवा डायरेक्ट जरी मारली तरी सुद्धा चालणार आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने मी ते अस्तर फोल्ड करून घेते आणि आधीची टीप जशी आहे ना अगदी त्याच लेवलवर म्हणजे त्याच टीपवर आपली टीप येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे परफेक्ट असं फिनिशिंग सहित खरं तर हे आपलं जॉईंट व्हावं यासाठी. सो बघा मग इथपर्यंत ते टीप फोल्ड झाल्यानंतर जो काही मधला ओपन स्पेस आहे तिथे काय करायचं आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्ही पण फोल्ड करायचं आहे व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आणि मग इथे आपल्याला टीप सुद्धा मारून घ्यायची आहे. एम्ब्रॉयडरीचे जर काही धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आणि अगदी सावकाशपणे आपल्याला एकसारखं इथे टीप मारून घ्यायची आहे. खरं तर मधल्या नंतर टीप मारली तरी सुद्धा चालणार आहे आणि कंटिन्यू लगेचच इथे सुद्धा व्यवस्थित आपल्याला अस्तर फोल्ड करत टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग किती व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि हा जो काही मधला पार्ट आहे ना त्याचे थोडेसे किंचितसे जे काही एम्ब्रॉयडरीचे धागे निघलेले आहेत तर ते आतल्या साईडने फोल्ड करून मग आपण ते टीप मारून घेऊयात. ठीक आहे, कारण कसं आहे ना जर धागे वरती राहिले तर मग ते निघून वर्क खराब होऊ शकतं आणि अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होऊ शकतो. असंही ना आपलं हे ब्लाऊजचं संपूर्ण लुक हे एम्ब्रॉयडरीवर आहे कारण ब्लाऊज हा ना त्यांनी छान असा वर्कवाला दिलेला आहे आणि त्यामुळे मग साडी अजून उठून दिसणार आहे. सो अगदी काळजीपूर्वक इथे टीप मारणं खूपच गरजेचं आहे. तर बघा मग फायनली हे परफेक्ट असं जोडून झालेलं आहे. फिनिशिंग सुद्धा अगदी व्यवस्थित आलेली आहे. यानंतर आता वरचा जो काही गोलगळा आहे ना तर तो आपल्याला रेडी करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पट्ट्या, कारण त्याला आता आपल्याला गळापट्टी लावायची आहे. तर लक्षात राहू द्या गळ्याला नेहमी स्ट्रेचेबल कपडा लागतो म्हणून मग तिरक्या कपड्यामध्ये आपल्याला इथे पट्ट्या कट करून घ्यावा लागणार आहे. तर 1 इंचाची मार्किंग केलेली आहे आणि जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. खरं तर एक पट्टी पुरू शकते पण एक्स्ट्रा राहून देऊ, जर का किंचितशी कमी पडली तर मग आपल्याला जॉईंट देता यावं खरं तर यासाठी. सो बघा मग दोन्ही साईडचं कट करून घेतलेलं आहे आणि आता ह्या 2 पट्ट्या आपल्याला इथे जॉईन करून घ्यायच्या. जॉईन करताना काय करायचं डबल टिप देऊन घ्यायची आहे. यावर दाबटीप द्यायची नाही कारण गळ्याच्या साईडने ती व्यवस्थित फोल्ड होणं खूपच गरजेचं आहे. आणि पट्टी तयार झाल्यानंतर ती ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. पुन्हा सांगते मार्जिन एकसारखंच ठेवायचं आहे कारण मार्जिन थोडं सुद्धा जर कमी जास्त झालं तरी सुद्धा आपली फिनिशिंग वगैरे सगळीच बिघडू शकते. सो तसं इथे होऊ देऊ नका. आणि बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे ही जी काही आपली गळापट्टी आहे तर ती लावून घेत आहे
आता इथे ही गळापट्टी लावून झाल्यावर एक्स्ट्राची कट करायची आणि या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्ल्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड होऊन गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित गोलाकार यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या पद्धतीने बघा ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे किंवा ती ओपन ठेवत एक सिंपल दाबटीप दिली तरी सुद्धा चालेल, जेणेकरून काय होईल गळा व्यवस्थित पॅक होईल आणि फिनिशिंग सुद्धा खूपच मस्त येईल. त्यामुळे मग मी ते ओपन करून दाबटीप दिली आणि मग ती पुन्हा आतमध्ये फोल्ड करून थोडासा डिस्टन्स ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे गळ्याची फिनिशिंग अगदी व्यवस्थित प्रॉपर यावी यासाठी. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती परफेक्ट असा आपल्या इथे हा गळा रेडी झालेला आहे. फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे आणि ह्या गळ्याला सुद्धा 1/2 इंच एवढा डिस्टन्स ठेवत एक एक्स्ट्राची टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. फिनिशिंगसाठी ह्या महत्त्वाच्या टिप्स आहेत, तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. सो बघा मग इथपर्यंत हा पार्ट रेडी झालेला आहे. आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. सो इथे टक्स टाकणं आता खरं तर ना हा जो मधला शेप आहे हा भरपूर सारा डीप आहे, त्यामुळे त्याच्या कडेनेच आपल्याला इथे टक्स टाकावे लागणार आहे. सो बघा मग सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे कडेने सुद्धा अर्धा इंच डिस्टन्स ठेवायचा आहे. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करायचं आहे आणि तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आणि संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून आपली शिलाई लवकर तिथून निघायला नको आणि अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको. त्यासाठी ही टिप्स खूपच इम्पॉर्टंट आहे. एक साईडचा टक्स झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि फायनली दोन्ही साईडचे टक्स टाकले गेलेले आहेत, कारण परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं आहे. जर व्यवस्थित टक्स टाकले नाही तर मग फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, बऱ्याचदा तो कमरेच्या साईडला वरती उचलला जातो. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक टक्स टाकून घ्यायचे. त्यानंतर इथे मी एक लेस घेतलेली आहे, कारण ते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात किंवा तुमच्या वर्कचा कलर कसा आहे त्यावर मॅचिंग गोल्डन, सिल्वर आणि गोल्डन मध्ये सुद्धा आजकाल भरपूर सारे शेड आहे वेगवेगळे, मग त्यानुसार लेस यूज करायची. आणि खरं तर इथे लेस नाही यूज केली तरी सुद्धा चालणार आहे, लेस यूज करायची का नाही तर तरी तुमच्यावर डिपेंड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप आपल्याला देऊन घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगतही नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. आता गळ्याला लेस लावून झाल्यानंतर खाली कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे ही लेस लावायची आहे. पुन्हा सांगते इथे जर तुम्ही लेस नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, पण लावल्याने काय होईल की आपली ती बॉर्डर अजून उठून दिसेल आणि मग आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक पण येईल. ठीक आहे. सो बघा मग खरं तर इथे अगदी व्यवस्थित बारीक लेसच आपण घेतलेली आहे, खूप काही ब्रॉड घेतलेली नाहीये. आणि ही जी काही लेस आहे ना खरं तर याला सुद्धा दुसऱ्या साईडने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे लेस लावून झालेली आहे आणि फायनली परफेक्ट असा बॅक पार्ट आपल्या इथे रेडी सुद्धा झालेला आहे. सो जवळून तुम्हाला मी लुक दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी आपली इथे ही बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे. खरं तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की गळ्याचं वर्क कसं होतं आणि बघा डिझाईन किती वेगळी तयार झालेली आहे. कारण बऱ्याचदा काय होतं ना की गळ्याला असं वर्क केलेलं असलं की खूप टेन्शन येतं आपल्याला की त्यावर डिझाईन कशी बनवावी आणि कस्टमरला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की एवढंच छोटा गळा आहे आणि आता आपण कसं स्टिच करायचं, त्यांना डीप गळा हवा असतो. सो अशा वेळेस त्या डिझाईनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने बोटनेक बॅक पार्ट नक्कीच बसवू शकतात. नक्कीच तुमचा ब्लाऊज अजून उठून दिसेल, अगदी छान असा डिझायनर दिसेल. कारण इथेही तुमच्या लक्षात येईल की त्या वर्कमुळे आणि तो वर्क आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेला आहे की हा ब्लाऊज जो आहे ना तर तो अजून उठून दिसतोय. डिझाईन अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे, फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर आलेली आहे. आणि वर्क केलेला ब्लाऊज कसा ऍडजस्ट करून स्टिच करायचा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित, तर ते संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज स्टिच करता यावी. कारण
खूप साऱ्या कमेंट्स येतात की ब्लाऊजला वर्क आहे ताई, ब्लाऊज कसा शिवायचा. सो ही आयडिया तुम्ही नक्की वापरू शकतात. आणि ही जी काही आयडिया आहे ना, तर ही खरं तर तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा सजेस्ट करा. कारण कस्टमरला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं की ब्रॉड गळा आहे आणि छोटा सुद्धा आहे, सो कसा स्टिच करायचा, त्यांना डीप हवा असतो. तर आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईनची आयडिया नक्कीच आवडेल. सो मग तुम्ही अशा पद्धतीने नक्की स्टिच करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण म्हणजे तुम्हाला जरी त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपल्या आजचे डिझाईन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.